थंड पडलेल्या व्यवस्थेवर केला लाखोंच्या संख्येने प्रहार, कष्टकऱ्यांचा आक्रोश, शेतकऱ्यांचा एल्गार, या व्यवस्थेवरती आता केलाच पाहिजे प्रहार, या ब्रीद वाक्यासह बच्चू कडू यांचा भव्य आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगरला निघाला। लक्ष एकच, जनसामान्यांच्या 20 मागण्या पूर्ण व्हाव्यात, ज्यातल्या काही प्रमुख मागण्या म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करणे, पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे रोजगार हमी योजनेमार्फत करणे, घरकुलासाठी 5 लाख रुपये मिळावे, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, पेपर फुटीवर कडक कायदा करणे, दिव्यांगांना म्हाडामध्ये 5% आरक्षण द्यावे इत्यादी होत्या। मुसळधार पाऊस असूनही लाखो लोकांचा समुदाय आक्रोश मोर्चात उसळला होता। कुणाच्या पायात चप्पल नव्हती, कुणाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, कुणाला चालता येत नव्हतं, कुणाला बोलता येत नव्हतं, तर कुणाच्या डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण प्रत्येकाच्या डोळ्यात मात्र तेवत होती आशा। आंदोलनात जनता म्हणत होती, बच्चू भाऊ आमच्यासाठी साक्षात पांडुरंग आहे, बच्चू भाऊ मध्ये आम्हाला आमचा खुदा दिसतो। हजारो युवक, लाखो शेतकरी, कष्टकरी, मजूर, दिव्यांग, माय बहिणी, कित्येक ज्येष्ठ यांच्या हक्कांसाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करणाऱ्या बच्चू कडू यांचा जयघोष आसमंत निनादत होता। जनसामान्यांचे अश्रू पुसण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त बच्चू भाऊ मध्येच आहे। अशा या झुंजार नेतृत्वाची आता या संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे।